नेमक्या राज्यामध्ये आज 15, 16, 17 दरम्यान राज्यामध्ये फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, अक्कलकोट, त्याच्यानंतर सोलापूर, जत, तासगाव, सांगली, इस्लामपूर, श्रीगोंदा, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग म्हणजे ह्या कोकणपट्टी असा पाऊस पडणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात फक्त तितक्या भागातच पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. तुम्ही बघा, आज दुपारनंतर 2-2:30च्या नंतर कंप्लीट आज आभाळ यायला सुरुवात होईल मध्ये मराठवाड्यामध्ये, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की राज्यामध्ये मात्र की 14, 15 आणि 16च्या दरम्यान, म्हणजे 14, 15, 16च्या दरम्यान तुम्हाला एक सांगू इच्छितो, 14, 15, 16च्या दरम्यान सांगू इच्छितो. फक्त परत एकदा सांगतो की सोलापूर, अक्कलकोट, त्याच्यानंतर जत, कर्नाटकमध्ये जास्त पडणार आहे, त्याच्यानंतर सांगली, सातारा, इस्लामपूर, कराड, त्याच्यानंतर श्रीगोंदा, पुणे, कोल्हापूर, तसेच कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये तितक्यात पाऊस पडणार आहे. आता उर्वरित राज्यात मात्र फक्त ढगाळ वातावरण येणार आहे. आज दुपारच्या नंतर आभाळ येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे ज्याला राज्यामध्ये जास्त वेळ नाही. आणि परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 17 तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये परत थंडी सुरुवात होणार आहे. पण राज्यात मात्र फक्त या द्राक्ष पट्ट्या म्हणून खास करून त्यांच्यासाठी अंदाज झाला आहे की त्यांच्यामध्ये तिकडल्या भागामध्ये म्हणजे जत भागामध्ये, सोलापूर भागामध्ये, त्याच्यानंतर वाळवा, तासगाव, सांगली, कराड, श्रीगोंदा, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये, असं पुणे आणि कोकणामध्ये या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी आपण आपलं द्राक्षाची काळजी घ्या, कारण की पाऊस पडल्यानंतर म्हणजे अगोदर औषध मारायचं तर तुम्ही तुमचं काम करू शकतात, म्हणून त्यांच्यासाठी खास करून अंदाज दिला आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिलं जाईल.